बातमी आहे वासनांदा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग नेमकं कसं फुटलं याची। भोंदू अशोक खरातला अटक होण्याआधीच त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची कुणकुण लागली होती। या प्रकरणातल्या पीडितांनी खरातवरती कारवाई करण्यासाठी एका आमदाराची भेट घेतली होती, मात्र पीडितांच्या हाती निराशा पडली। अखेर मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे प्रकरण गेल्यानंतर त्या सगळ्याला वाचा फुटली आहे। तर या व्हिडिओची कुणकुण कशी लागली? या प्रकरणातल्या पीडितांसाठी खरातवरती कारवाई करण्यासाठी एका आमदारांची भेट घेतली होती। संबंधित व्हिडिओ दाखवत संपूर्ण घटनाक्रम त्या आमदाराला सांगितलाही गेला होता। विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केली गेली। संबंधित आमदारांना उलट खरातलाच हे प्रकरण सांगितलं। प्रकरण दडपण्याच्या उद्देशानं खरातनं एका पीडितेच्या पतीवर गुन्हा दाखल केला। पीडितांनी हार न मानता दुसऱ्या आमदाराची भेट घेतली। संबंधित आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे प्रकरण घातलं आणि सगळी सूत्र हलली। अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या काळा कारनाम्यावरून महाराष्ट्र हादरलाय। भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतीये। आज अशोक खरातला दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। आतापर्यंतच्या तपासात काय निष्पन्न झालं याबाबत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली जाणार असून पुढच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय अधिक खोलात जातोय। भोंदू अशोक खरातची काल सलग तिसऱ्या दिवशी एसआयटी कडून चौकशी करण्यात आली। जवळपास 10 तास खरातची चौकशी झाली। विशेष तपास पथक प्रमुख तेजस्विनी सातपुतेंकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। महिलांना भोंदू अशोक खरात कशा पद्धतीनं जाळ्यात अडकवत होता याचा सखोल तपास केला जातोय। खरातच्या कार्यालयामधून सबळ पुरावेही गोळा केले जातात। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात विरोधात तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून सोमवारी संध्याकाळपर्यंत त्याच्या विरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या 6 पर्यंत पोहोचली। भोंदू खरातवरती काल आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आले। नव्यानं दाखल केलेल्या 3 तक्रारींमध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश आहे। दरम्यान महिलांचं लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे। नाशिक पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलाय। अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचं आवाहन एसआयटी प्रमुखांनी केलंय। नव्या तक्रारींमुळे गुन्ह्यांची संख्या आणखी वाढत चालली आहे, त्यामुळे खरातच्या अडचणीमध्ये आता आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे। नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सखोल माहिती सभागृहाला देणार आहेत। दरम्यान फडणवीस आज कोणती नवी माहिती सभागृहाला देतात याकडे लक्ष लागलंय। खरात प्रकरणात विरोधकांनी अनेक आरोप केलेत। नेते आणि अधिकारी देखील यात सहभागी असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। दरम्यान काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या प्रकरणावर काय म्हटलंय पाहूया। या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोएक्टिव्हली केलेली आहे। याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे। उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील। मी नेहमी क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते। अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही। मी नेहमी क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते। अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय। जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड 27 मार्च रोजी होणार असून त्याआधीच महायुतीतील तिन्ही पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। विशेष म्हणजे अध्यक्षपद न मिळाल्यामुळे शिवसेनेला महत्त्वाची सभापती पदं मिळावीत अशी भूमिका सावंत गटाची आहे। या घडामोडींमुळे धाराशिव जिल्हा परिषद पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिथे सत्ता संघर्ष पेटलेला आहे। 27 मार्चची निवडणूक निर्णायक ठरणार आहे। आता सभापती पदाची अंतिम निवड कशी होते आणि कोण बाजी मारतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। नालासोपाऱ्यामध्ये कुत्रा चावल्यानं रेबीज झालेल्या 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय। कशिश सहानी असं या मुलीचं नाव असून आजोबांसोबत घराजवळ फिरायला गेली असता एका कुत्र्याला बिस्किट देत असताना तिला कुत्रा चावला।
घटनेनंतर आजोबा तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते, मात्र इंजेक्शनच्या भीतीनं ती जोरात रडू लागल्यानं तिला इंजेक्शन न देताच घरी आणलं। याशिवाय दुसऱ्या दिवशी ती जखमही सुकून गेल्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं। मात्र कुत्रा चावल्याच्या 5 महिन्यानंतर कशिशची प्रकृती अचानक बिघडली आणि तिचा मृत्यू झाला। कुठल्याही ॲनिमल्सशी त्याच्या चावण्यानी किंवा त्याचा नाखून लागण्यानी असं कुठलाही तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलात त्यांच्याशी तर तुम्ही घरी तुमच्या मुलांना तितकं हे सांगा की ते घाबरून मुलं काय होतात इंजेक्शनला घाबरून घरी सांगत नाही, तर ती गोष्ट न होता तुम्ही तेवढं कॉन्फिडन्स दिलं पाहिजे। असं काही झालं तर आपण इमिडिएटली आपले जे पण सेंटर्स आहेत तिकडे जाऊन पहिले डॉक्टरांना संपर्क करा। आजोबा बरोबर जाताना कुत्र्यांनी नख मारलेलं, ती बिस्किट देत होती कुत्र्याला तेव्हा नख लावलेलं आणि ते नख लावल्यावर आजोबा तिला दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेले, पण ती सुई बघून रडायला लागली, त्यामुळे आजोबा तिला परत घेऊन आले। पण आता 6 दिवसाचा पूर्वी 5-6 दिवसाचा पूर्वी तिला डोळे लाल झाले आणि तिला खाण जेवण जेवायला भूकच लागत नव्हतं आणि रिपोर्ट काढल्यावर कळलं की तिला रेबीज आहे म्हणून। नागपूरच्या डिंगडोह नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या इंदिरामाता नगर परिसरात काही टोळक्यांनी गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे। दुचाकी, कार, ऑटो रिक्षा अशा वाहनांच्या या टोळक्यांनी काचा फोडल्यात। तोडफोड करत असताना लोक जमा होताच त्यांनी पळ काढलाय। या संदर्भात MIDC पोलिसात तक्रार दाखल झाली असून तोडफोड करणाऱ्या काही तरुणांची ओळखही पटली आहे। दरम्यान लवकरच आरोपींना ताब्यात घेतलं जाईल असं पोलिसांनी नागरिकांना आश्वस्त केलंय। मात्र या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे। नांदेडच्या आसना पुलाजवळ एका भरधाव शाळकरी बस अचानकपणे रस्त्यावर उलटली। सुदैवाने या बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चालकासह दोघांना दुखापत झाली आहे। या धावत्या बसचे ब्रेक लागले नसल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे। या घटनेनंतर वाहनांच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्यानं नांदेडमध्ये असे अपघात सातत्यानं वाढलेले आहेत। त्यातून पालक वर्गात चिंता पसरली आहे। शाळकरी बसेसच्या स्थितीकडे परिवहन अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी होती। शाहरुख खानकडे लाचेची मागणी केली नसल्याची माहिती NCBचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे। वानखेडे यांनी कधीही कोणत्याही रकमेची मागणी केली नाही किंवा कोणतीही रक्कम स्वीकारली नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केलाय। तर या प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी 24 मार्चला आता पुढची सुनावणी होणार आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे प्रशासनानं व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केल्यानं जळगावमधील सगळेच गॅस पंप बंद पडलेत। त्यामुळे रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गॅसवर चालणाऱ्या रिक्षा चालकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। गॅसचे जर एवढे बेकार आहे, आम्ही लोक आम्हाला भाडे देत नाही आहे आणि ब्लॅकमध्ये हंडी घ्यायला लागतं आहे। ते 2000 रुपये म्हणता, काय करा आता काय माहिती। आता रिक्षा काढली आम्ही घरी लावणार आहे आणि काय काम बघणार आहे, कुठे तरी काय हातमजदुरी पाहणार आहे। आता काही आता पर्याय रिक्षाला सोडून दुसरा काहीतरी काय अंबाली करायला लागेल ना मला, काय मग त्याच्यामुळे कोणी का मला काही काम धंदा काही नाही। आता एवढे रिक्षावाले सर्व परेशान होऊन गेले, गॅस मिळत नाही इथं रिक्षा लावून म्हणून आम्ही आता परेशान होऊन गेले दादा। आता आमच्यासाठी एवढंच कार्य करा की आम्हाला गॅस मिळावा आणि आमचं कार्य सुकर करावं। पण पेट्रोल पर्याय आहे ना तुम्हाला? पर्याय तो पुरतच नाही दादा, आम्ही काय करणार आहे? त्याच्यासाठी आम्ही गाड्या लावून दिलेल्या आहे आणि आता आम्हाला उपास मारीची व्यवस्था आलेली आहे। सामान्य आदमी रिक्शा में बैठने वाला भी कोई एखादी मिल गया कोई दे दे रहा, बाकी दूसरे तो कोई दे नहीं रहे पैसे। भाड़ा कोई नहीं दे रहा, 10 रुपए 15 रुपए के ऊपर कोई भाड़ा दे नहीं रहा। 20 रुपए बोल रहे तो लोग तो पहले तो एकदम हमारे को ऐसा नकार से देख रहे कि इतने पैसे, हमारे खुद को बोलने को शर्म आ रही ना साहब। आखाती युद्धाचं सावट आता केवळ इंधनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर त्याचे चटके चक्क शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांनाही सोसावे लागतात। संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईचं संकट इतकं गडद झालंय की आता खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचं दुपारचं भोजन बंद करण्याची वेळ आली आहे। अनेक नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी गॅस अभावी स्वयंपाक करणं थांबवलं असून पालकांना आता घरूनच डबे पाठवण्याचे आदेश देण्यात आले। अशाच एका खासगी शाळेतून आढावा घेतलाय कृष्णा केंद्रे यांनी। आखाती देशातील युद्धांचा फटका आता चिमुकल्यांना बसू लागलाय। मी एका इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेत आहे, तिथे विद्यार्थ्यांना दुपारचं मध्यान्ह भोजन दिलं जात होतं, मात्र गॅसच्या टंचाई अभावी ते आता बंद केलं आहे आणि विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत की तुम्ही घरूनच डबे आणा। हे त्यांचं किचन आहे आणि किचनमध्ये आत्ता आपण पाहतोय की गॅस नसल्यामुळे हे पूर्णपणे
गॅसच्या शेगड्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत, भांडे आपल्याला पाहायला मिळतील. जे 2000 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात त्यांच्या दुपारचं जेवण बंद करण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. की किती विद्यार्थी तुमच्याकडे शिक्षण घेतात आणि आता काय अवस्था आहे इथली? आपल्या शाळेत 2000 विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेत आहेत आणि इथं आपण त्यांना 2 सत्रामध्ये जेवण देतो. पण गॅसच्या तुटवड्यामुळं किंवा टंचाईमुळं सध्या जेवण देणं अवघड झालेलं आहे मुलांना. बंद केलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही घरून डबे आणायला सांगितलेले. किती दिवसात गॅस मिळेल काय सांगण्यात येतं गॅस कंपनी? ह्याच्यासाठी आम्ही गॅस कंपनीशी संपर्क केलेला आहे, अर्जही दिलेला आहे, पण अजून काही सांगण्यात आलेलं नाही आहे की किती दिवस हे चालेल असं. अशा अनेक खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. त्यातल्या अनेक शाळांनी मध्यान्ह भोजन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे कारण त्यांना गॅसच मिळत नाही आणि त्यामुळे ते विद्यार्थ्यांना जेवण देऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळते इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेमध्ये. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. मराठी सिनेमांचं हक्काचं ठिकाण अशी ख्याती असलेलं लालबागमधील भारतमाता सिनेमागृह आजपासून सुरू होणार आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता भारतमाता सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी खुलं होणार असल्याची माहिती सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. हे सिनेमागृह चालवण्यासाठी वन सिनेमानं घेतलेलं आहे. 2020 मध्ये नूतनीकरणासाठी भारतमाता सिनेमागृह बंद करण्यात आलं होतं. आता आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. लालबाग परळमध्ये मराठी सिनेमा बघण्यासाठीचं हक्काचं ठिकाण होतं ते म्हणजे भारतमाता सिनेमागृह. हे भारतमाता सिनेमागृह 2020 मध्ये नूतनीकरणाच्या कामासाठी बंद करण्यात आलं होतं. पुढे कोरोनाचं संकट आलं आणि ते तसंच बंद राहिलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या परवानग्या घेण्यामुळे या सिनेमागृहाला सुरू करण्यास पुन्हा एकदा विलंब झाला आणि तब्बल 6 वर्षानंतर हे पुन्हा एकदा भारतमाता सिनेमागृह जे ते आजपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे 1930 मध्ये सुरू झालेलं लक्ष्मी माता सिनेमागृह पुढे 1940 मध्ये याला भारतमाता सिनेमागृह असं नाव देण्यात आलं होतं. सिंगल स्क्रीन हे सिनेमागृह होतं, पण हे मराठमोळ्या जनतेचं, मराठमोळ्या प्रेक्षकांचं आवडीचं ठिकाण होतं आणि हे ठिकाण आता आजपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता हे सिनेमागृह पुन्हा एकदा सुरू होईल आणि त्याच्यानंतर जे सर्वांचं लालबाग परळचं आवडीचं सिनेमागृह होतं त्या ठिकाणी पुन्हा एकदा गर्दी जमण्यास सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली जाते. पण विशेष म्हणजे की या सिनेमागृहाला एक इतिहास राहिलेला आहे, तो म्हणजे मराठी चित्रपटाचा. मराठी चित्रपटाचं आणि भारतमाता सिनेमागृहाचं एक वेगळं नातं होतं आणि तेच नातं आता पुन्हा एकदा टिकून राहील का हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.